श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी, आज आपण ह्या पॉडकास्ट मध्ये उपस्थित राहिला, आपलं खूप मनपूर्वक स्वागत. श्री स्वामी समर्थ. आपण थेट प्रश्नांवरती येऊया. बरं. आज प्रत्यक्ष गुरुदेव श्री गुरुदास दिगंबर स्वामी आपल्या बरोबर आहेत. आणि स्वामी, गुरूंबद्दलचाच पहिला प्रश्न आपल्याला मला विचारायचा आहे. आपण आपल्या अनेक प्रवचनांना, अनेक भक्तांना अनेक प्रकारे मार्गदर्शन आजपर्यंत केलेलं आहे. अशाच एका प्रवचनांमध्ये आपण असं म्हटलेलं होतं की गुरुना देहात बघू नये, देहाच्या पलीकडे ते उरलेलं परमतत्व आहे. म्हणजे नक्की काय स्वामी? श्री स्वामी समर्थ. गुरुना देहात पाहू नये म्हणजेच काय की हा पंचमहाभूतांपासून तयार झालेला जो देह आहे, जो जड आहे, त्या देहामध्ये वास्तव्य करणारं जे चैतन्य आहे, ते चैतन्य अत्यंत महत्त्वाचं. आपलं कसं होतं की जीव जो आहे तो अज्ञानामुळे देहालाच मी असं समजायला लागतो. तो म्हणतो हा देह म्हणजेच मी. आणि जसा तो स्वतःला देह म्हणजे मी असं म्हणतो, तसाच तो गुरुना सुद्धा त्याच रूपामध्ये पाहण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच काय तर तो गुरूंचं रूप पाहतो आणि खरं तर तो मोहित होतो गुरूंच्या रूपावर. मात्र गुरु जे आहेत ते केवळ तो देह नव्हे. म्हणजे काय तर त्या देहामध्ये वास्तव्य करणारं जे चैतन्य आहे, जे परमतत्व आहे, त्या परमतत्वाला स्वतःची ओळख झालेली आहे. आणि स्वतःची ओळख त्याला झाल्यामुळे त्याने परमात्म्यालाही जाणलेलं आहे. कारण आत्मतत्व आणि परमात्मतत्व यामध्ये कोणताच भेद नाही. आणि ज्याने परब्रह्माला जाणलं आहे, परमात्म्याला जाणलं आहे, तो स्वतःच ते ब्रह्म होतो. म्हणजे काय तर देह रूपाने वावरत असताना देखील ते गुरु जे आहेत ते प्रत्यक्ष ब्रह्म झाले आहे. कारण जो ब्रह्माला जाणतो तो ब्रह्म होतो. आणि गुरु तोच आहे ज्याने ब्रह्माला जाणलं आहे. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये निरंतरपणे असा घोष केला जातो, गुरु साक्षात परब्रह्म. आणि स्वामींनी तर म्हटलंय, गुरु रेव परब्रह्म, गुरु हेच परब्रह्म, गुरु हेच परब्रह्म. म्हणून गुरुना जाणताना, त्यांच्याकडे पाहताना त्यांना केवळ देह म्हणून पाहू नये. कारण देह म्हणून ते आपल्याला दृश्य जरी होत असले तरी ते काही देह म्हणून वावरत नसतात. ते त्या प्रकृतीच्या परे असतात. देहाच्या परे म्हणजे प्रकृतीच्या परे, पंचतत्वच नव्हे तर त्या त्रिगुणांच्याही परे झालेले असतात. म्हणूनच ते परब्रह्म आहेत. आणि गुरु जर परब्रह्म आहेत तर त्यांना आपण देहात पाहू नये. त्यांच्याच वचनावर विश्वास ठेवून, गुरूंच्याच वचनावर विश्वास ठेवून त्यांच्या स्वरूपाला जाणण्याचा प्रयत्न करा. मला एक प्रश्न विचारायचा होता इकडे. आपण आता आपल्याकडे असंख्य भक्तगण अनेक समस्या घेऊन येत असतात. त्यांना आपण मार्गदर्शनही करत असतात. पण तेव्हा त्यांच्या ज्या समस्या आपण ऐकता, म्हणजे श्रेयांचा मी अनुभवला आहे की तुम्ही अत्यंत सहजपणे त्यांना एखादी गोष्ट तुम्ही सांगता. तर म्हणजे ही जेव्हा आपण त्यांना मार्गदर्शन आपण करतो तेव्हा जे येणारे अनुभव असतात, काही लोकांना असं असतं, काही स्वामी भक्तांना, की आलेले अनुभव सांगायचे नाहीत, स्वामींची कृपा होणार नाही. तर ह्या गैरसमजाबद्दल आपण आपल्या भक्तगणांना मार्गदर्शन करावं असं मला वाटतं. श्री स्वामी समर्थ. कसं आहे की अनेक भक्तगणांना असं वाटत राहतं की स्वामींनी मला जो अनुभव दिला आहे, म्हणजे अनुभव म्हणजे काय तर स्वामींनी माझ्यावर जी कृपा केली.
कृपा केलेली आहे, स्वामींनी कृपा केली म्हणून मी जीवनामध्ये चांगल्या गोष्टींचा अनुभव करतो. मात्र तो कृपेमुळे होतो. मग आता महत्वाचा मुद्दा काय ठरतोय ते, अरे माझ्यावर त्यांनी कृपा केली आहे, माझ्यावर त्यांनी कृपा केली आहे, तर मी जर दुसऱ्याला सांगितलं की अरे स्वामींनी माझ्यावर कृपा केली बाबा, ते फार कृपाळू आहेत, ते दयाळू आहेत, त्यांना आपल्या भक्तांविषयी प्रचंड प्रेम आहे त्यांच्या ठाई, तर मला सांगा की स्वामी काय रुष्ट होणार त्यामुळे? आपल्या आईची महती जर आपण दुसऱ्याकडे गायली तर आई येऊन आपल्या पाठीत धपाटा घालणार आहे का? अरे काय रे, माझी महती तू कशाला सांगतोस लोकांना, असं म्हणणार आहे का आई? अजिबात नाही. आई उलट आनंदी होईल. ती म्हणेल की माझ्या बाळाला माझं प्रेम कळलं, माझ्या बाळाला माझं प्रेम कळलं म्हणून तो इतरांना सांगतोय की माझी आई किती प्रेमळ आहे. कारण स्वामी जे आहेत ते अनंत कोटी ब्रह्मांडाच्या मायेच्या स्वरूपात म्हणजे मातेच्या स्वरूपात आहे. त्यांच्या ठाई जड जीवांविषयी, सजीव निर्जीवांविषयी एवढं प्रेम आहे, एवढी करुणा आहे, एवढी दया आहे की ते निरंतरपणे आपल्या भक्तांकडेच नव्हे तर सर्वांकडे अत्यंत दयाळू नजरेने पाहत असतात, अत्यंत दयाळू नजरेने. जो त्यांची दयाळू नजर ज्याला ग्रहण करता येते तो उत्तम अनुभव करतो, ज्याला करता येत नाही त्याला अनुभव करता येत नाही. त्यामुळे मला स्वामींनी अनुभव दिला आणि तो जर मी दुसऱ्यांना सांगितला तर स्वामी मला पुन्हा तसा अनुभव देणार नाहीत किंवा स्वामी माझ्यावर कृपा करणार नाहीत. ही म्हणजे त्याच्यासाठी मला शब्द काय वापरावा मला कळत नाही, कळलं ना? पण अंधश्रद्धेची परिसीमा आहे, अंधश्रद्धेची परिसीमा आहे. किंबहुना एखाद्या जीवावर स्वामींनी कृपा केली आणि त्याला जीवनामध्ये उत्तम अनुभव आला तर त्याने तो अनुभव दुसऱ्यांना जरूर सांगावा. का सांगावा? तर दुसऱ्या माणसाला, जीवाला जर काही समस्या असतील तर त्याच्याही लक्षात येईल की अरे या जीवाला स्वामींनी अनुभव दिला, माझी सुद्धा समस्या तशीच आहे. जर मी स्वामी चरण धरले, जर मी स्वामी चरणाशी गेलो, त्यांचं नाम घेतलं तर मला सुद्धा तसा अनुभव येऊ शकतो. म्हणजेच काय तर अजाणतेपणे त्या जीवाकडून जो सांगतो आपला अनुभव त्याच्याकडून परोपकार घडत असतं आणि त्याच्यातून तो निश्चितपणे पुण्य संचय करतो. म्हणून आपल्याला आलेला अनुभव जगाला ओरडून सांगावा, जगाला ओरडून सांगावा. ते ऐकून जे स्वामी चरणाशी येतील आणि आपलं कल्याण करून घेतील, जेवढे जास्त कल्याण करून घेतील तेवढं तुझ्या पारड्यामध्ये जास्त पुण्य पडेल आणि तुझ्या जीवनाचा जो पुढील मार्ग आहे, जे क्रमण आहे ते उत्तम होईल. श्री स्वामी समर्थ.